एक महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणाचा जी.आर सत्ताधारी महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरलाय। हैदराबाद गॅझेट जी.आरच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील या महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये वादाचा भडका उडालाय। बीडमधल्या सभेमध्ये बोलताना छगन भुजबळांनी विखे पाटलांवर टीकास्त्र डागलं, तर विखेंनी विखार पसरवल्याचा आरोप देखील केला। यावर विखे पाटलांनी उत्तर देत भुजबळांची भेट घेऊन त्यांचे गैरसमज दूर करणार असल्याचं म्हटलंय। भुजबळांनी भाजपच्या ओबीसी डीएनए वरही सवाल उपस्थित करत थेट इशारा दिलेला। त्याचबरोबर विखे आणि जरांगेंच्या भेटीवरून भाजपवर टीका देखील केली आहे। यावर दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांची भेट घेणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता, मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तू विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी। कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करू। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून, मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। म्हटलं एवढा फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात? हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे, आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे। म्हणून मी म्हटलं की पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? तर हैदराबाद गॅझेटच्या जी.आर विरोधामध्ये एकवटलेल्या ओबीसींच्या दोन बड्या नेत्यांमध्ये आता संघर्ष सुरू झालाय। छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार आमने सामने आलेत। छगन भुजबळांनी बीडच्या सभेमध्ये वडेट्टीवारांचा व्हिडिओ लावल्यामुळे वादाचा सिनेमा सुरू झालाय। तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला वडेट्टीवार यांचं समर्थन असल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचं देखील समोर आलंय। भुजबळांना भाजपने माझ्यावर आरोप करण्यासाठी सोडल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आज आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। परत ऐकायचंय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय, आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होतं। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल। खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे। भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे।